त्यांच्या आजारासाठी तकरीबन 11 एकर मधली 7 एकर जमीन पूर्ण आमच्या परिवाराने विकून, म्हणजे ओपन हार्ट सर्जरी 2 वेळा झालेली पप्पांची. मी दुसऱ्या डबल ड्युटी करून 17,000 रुपये कसे कमवायचे तर एक्झिबिशन हॉल्स मध्ये जाऊन एक्स्ट्रा काम करायचं. असे करत करत छानसे पैसे साठवले. परत इंडियामध्ये आलो आणि मला पुढची स्टडी करायची होती. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वे देवे नमस्कारा केशवा प्रतिगच्छति. नमस्कार दोस्तो, माझं नाव डॉक्टर सुनील चव्हाण. मी फाउंडर अँड चेअरमन आहे चव्हाण फाउंडेशन. चव्हाण नॅचरोपॅथी हॉस्पिटलचा डायरेक्टर, हिम्स मेडिकल अकॅडमी त्याचा पण मी डायरेक्टर आहे. आणि हिम्स म्हणून 20 हॉस्पिटल्स आणि त्यांचे तकरीबन 100 पेक्षा जास्त ओपीडीज आहेत. त्या हिम्स हॉस्पिटलचा बेसिकली मुंबईचं त्यांचं हिम्स तकरीबन 100 बेडचा हॉस्पिटलचा मी सिनियर कन्सल्टंट. 2018 मध्ये पुण्यामध्ये आनंदी डायनिंग हॉल माणिकबाग 1100 स्क्वेअर फूटची माझी झालेली जर्नी, सुरुवातीची जर्नी. आता तकरीबन 4 एकरामध्ये हॉस्पिटल आहे, नॅचरोपॅथीचं मेडिकल कॉलेज आहे आणि 32,000 स्क्वेअर फूटचं एक रिट्रीट हाऊस आणि 100 बेडचं परत आम्ही हॉस्पिटल तयार करतोय पुण्यामध्ये, खानापूर सिंहगड रोडच्या पायथ्याला. पण ही जी जर्नी आहे ही अति सुंदर आणि काहीतरी शिकण्यासारखंच होतं. पहिलं मी महाराष्ट्र आयडॉल यांना धन्यवाद करतो की छोट्याशा व्यक्तीला आज त्यांनी एक फार मोठा प्लॅटफॉर्म दिला आणि माझ्याकडून कोणतरी इन्स्पायर होईल की एक खरतर जीवन आणि तो जीवनाचा जो प्रवास आणि त्या प्रवासामध्ये आलेले अडथळे तर नेहमी येतच असतात, पण त्याला पार करून एक जिद्दीनं आज एवढा मोठा अंपायर कसा केला त्याचं एक छोट्यामध्ये आपण शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत. पहिले मित्रांनो नमस्कार सर्वांना. 6 वर्षाचं असताना, इट इज कॉल्ड अ ब्लॅक फ्रायडे इन माय लाईफ. 6 वर्षाचं असताना वडील वारले. मी सगळे आप्पा बोलवत होते घरामध्ये आणि ही वॉज अ व्हेरी हेल्दी ऑल्सो. आणि वडील वारल्यानंतर समोर वडिलांची डेड बॉडी होती आणि सगळे रडत होते, आप्पा गेला आप्पा गेला. पण मला समजत नव्हतं आप्पा कुठे गेला. तर आई रडत होती, मावशी रडत होती आणि त्या इमोशन्स मध्ये मला रडूच नव्हतं आलं. मी आप्पांना हलवत होतो की आप्पा तुम्ही उठा, तुम्ही का झोपलाय. 6 वर्षाच्या चिमुकल्याला काही त्याचा अर्थच माहित नव्हता. नंतर त्यांच्या आजारासाठी तकरीबन 11 एकर मधली 7 एकर जमीन पूर्ण आमच्या परिवाराने विकून, म्हणजे ओपन हार्ट सर्जरी 2 वेळा झालेली पप्पांची. आता त्यांना एक मॅसिव्ह हार्ट अटॅक आलेला आणि त्या हार्ट अटॅकहून सर्व्हाइव्ह, म्हणजे इट वॉज अ रिअली डिफिकल्ट. म्हणजे घरी एक मेडिकलचं स्टोअरच होतं, भरपूर औषधं घेऊन त्याचे होणारे साईड इफेक्ट, कधी चालायचे कधी पडायचे, हे नंतर मला समजलं. 1975 मध्ये पप्पांची डेथ झाल्यानंतर खडतर प्रवास या सुनील चव्हाणचा चालू झाला. मावशीकडे अंगापूरला मी शाळेला मावशी घेऊन गेली. मावशीची 4 मुलं, हट्टीकट्टी होती. मी सकाळी पहाटे तकरीबन 6 वाजता उठायचो. 11 ते पहिले घागरी होत्या बघा पाण्याच्या, त्या पाण्याच्या घागरी घेऊन पूर्ण पाणी भरायचं. पाणी भरल्यानंतर शेतात सकाळी 7-7:30च्या आत जायचं आणि तिथून गुरांच्यासाठी मावशीच्या घरी काही मसरं होती, म्हशी होत्या, गायी होत्या, तर त्यांना तो चारा 7-7:30-8 वाजता रानात जायचं आणि 8-9 वाजेपर्यंत परत यायचं. आल्यानंतर आय एम सॉरी टू से, पण एक वेगळी कहाणी होती की मावशी तिच्या 4 मुलांना दूध द्यायची पण मला दूध नाही द्यायची. आणि एक तांब्या भरून 1 लिटर 2 लिटर असं दूध मावशी सांगायची, जा बाबा सोन्या तू जा आणि डेअरीला देऊन ये. तर मी मध्ये दूध चोरून प्यायचो. आय वॉज सो मच वरीड अबाउट माय हेल्थ. मला माहिती होतं की आपल्याला वी हॅव टू टेक केअर ऑफ हेल्थ.
पण चारही त्यांच्या मुलांच्या पेक्षा मी अतिशय स्ट्रॉंग होतो. काम भरपूर करायचो. आणि असा हा प्रवास चालू झाला. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. पाचवी नंतर अशी स्ट्रॅटेजी झाली, की आई आली आणि म्हणली, "चल बाबा आपल्या घरी जा." मी कालगावमध्ये आलो परत. कालगाव हे छोटंसं उमरजच्या बाजूला कराड तालुका आहे आणि जिल्हा सातारा आहे. आई घरी घेऊन आली. का तर तो खूप काम करत होतो मी तिथं, पण मला तिथं जेवण व्यवस्थित भेटत होतं. परत मी कुठे कालगावला आलो. कालगावमध्ये 4थी पर्यंत शाळा होती. नॉटी होतो खूप, मारामारी करायचो वगैरे. आणि तिथून परत मला मामाच्या गावी वडगावला घेऊन गेली. मामानं सुंदर हा भरपूर काम करतो म्हणून कामाला पण होईल ना असं म्हणून मामाने काय केलं, शाळेला तिथे ठेवला. तर वडगाव आणि इंदोलीमध्ये हायस्कूल होतं. तिथं 1-1.5 वर्ष केलं, 2 वर्ष केलं. थोडंसं मामीचं आणि माझं थोडंसं भांडण झालं. मामाने घरातून हाकलून दिला. परत कालगावला आलो. कालगाव पासून ते 7 किलोमीटर इंदोलीमध्ये मी शाळेला 6वी-7वी ला होतो. 6वी, 7वी, 8वी पर्यंत तिथंच काढली. पण जो प्रवास होता, पाण्याचं नदी भरपूर कृष्णा नदीमधून पाणी ओलांडणं म्हणजे नावेमधून ओलांडून आणि शाळेला तिथपर्यंत जाणं एक चिकाटी होती, की काहीतरी शिकायचंय म्हणून, काहीतरी करायचंय. असं करत करत 9वी 10वी झाली. 10वी ला मी ताईकडे गेलो, पण परिस्थिती व्यवस्थितच नव्हती. म्हणजे आमचे खाण्याचे वांदे होते. 12 वर्ष पायामध्ये चप्पल नव्हती. 10वी ला ताईकडे गेलो भोसऱ्यामध्ये, खटाव तालुका. 10वी पास केली कशी तरी. 10वी ला मला बोर्डामध्ये 43% होते. म्हणजे शिक्षणामध्ये एवढं काय, कारण काम ताईच्या तिथं पण काम करूनच मी ताईच्या फॅमिलीला पण मी सपोर्ट करत होतो. आणि माझं पण शिक्षण असंच चालत होतं, की काम करायचं आणि शिकायचं. अशा परिस्थितीमध्ये मी 10वी पास झालो. पण मला आनंदानं गर्व आहे मला. कारण मी त्याच्यानंतर बॅचलर डिग्री घेतली, बॅचलर इन नॅचरोपॅथी योगिक सायन्स. आणि सर मला सांगायला आवडेल, की गेल्या वर्षी मी एमडी केली. एमडीचं सेकंड इयर आता मी पास आउट झालो. मला 68% आहेत सर. म्हणजे 10वी ला असणारा 43% असलेला विद्यार्थी आज एज ऑफ 54 पण म्हणजे तो जो ब्रेन आहे, आपण बोलतो की बाबा मोठा झाल्यानंतर ब्रेन स्लो होतो. नो, इट इज अ टोटली रिव्हर्सिबल इन माझ्यामध्ये झालं. परत तिथून मुंबईला आलो. आईला घेऊन आलो, की वडील तर वारले होते. मोठा भाऊ भरपूर दारू प्यायचा. राहिलेली जमीन पण भावाने काय केली, स्वतःच्या नावावर घेतली आणि ती पण विकून टाकली. असा खडतर प्रवास मुंबईमध्ये चालू झाला. एक छोटीशी रूम होती, भाड्याने 100 रुपये देत होतो. आणि त्या रूम मध्ये झोपलो तर दोन्ही पाय बाहेर जायचा. छोटीशी रूम. आई चपात्या लाटायची आणि मी भाजायचो. असे 6 लोकांना आम्ही पहिली खानावळ चालू केली. आता पुढे काय करायचं, 11वी ला जायचं, कसं करायचं म्हणून काय केलं, एक लाडू सम्राट दादरला एक छोटस शॉप होतं. त्या शॉपमध्ये मी नोकरीला लागलो. 10वी झाल्यानंतर 1-2 महिन्याची सुट्टीच होती. तिथं मी आंब्याच्या पाट्या उचलून प्रत्येक बिल्डिंग मध्ये घेऊन जायचो. मला आठवत नाही मला किती पगार होता, पण असं मला ते सर्व्हायव्हर. 11वी झाली. 12वी मध्ये गेलो, पण परिस्थितीनं तोच परत म्हणजे आपटलं. 12वी नंतर मग म्हणलं आता काहीतरी नोकरी करणं खूप गरजेचं आहे. म्हणून चर्चगेटला अँबॅसेडर हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये नाईट शिफ्ट करायला लागली. रूम सर्व्हिस मध्ये ॲज अ वेटरचं काम चालू केलं. वेटरचं काम करता करता आय स्टार्टेड लर्निंग इंग्लिश. म्हणजे मी वेटरचं काम करत करत ते कॅप्टन कसे असतात, फक्त मॅनेजर कसा करतो, मग मॅनेजरला एक्झॅक्टली कसा बोलतो, तो सेल्स कसा करतो, मार्केटिंग कशी करतो, हे छोटं छोटं डोक्यामध्ये ठेवून मी काय केलं, त्याच्यावर स्किल डेव्हलप केलं. कसं बोलायचं, काय बोलायचं इंग्लिशमध्ये. आणि असा हा प्रवास चालत चालत गेला. भोसऱ्यामधून 10वी पास झालो. घरी आलो. पास झाल्यानंतर भावाला सांगितलं. भावाला काय ते आवडलं नाहीये. कदाचित पूर्ण त्यावेळेस मी 16-17 वर्षाचा असतानाच भावानं सगळी जमीन राहिलेली वडिलांना
वडिलांच्या आजारामध्ये विकून जी राहिलेली जमीन त्यानं स्वतःच्या नावावर करून घेतली. आणि तो मनामध्ये एक त्यावेळेस मला काही जास्त माहिती नव्हतं. आणि त्यावेळेस आई माझी मुंबईला होती. माझ्या बहिणीकडे राहत होती. आणि मी मुंबईला माझा 10वीचा नंतरचा प्रवास चालू झाला. शेवग्याची चाळ होती. मला आत्ता पण आठवतंय शिवडीमध्ये. तो छोटासा रूम होता. त्या रूममध्ये म्हणजे एवढा छोटा रूम होता 100 स्क्वेअर फूटचा. मी झोपलो तर माझे पाय तर उंबरा असतो त्या उंबऱ्यामधून बाहेर जात होते. असं करत करत एक दिलीप पवार म्हणून दाजी होते असेच मानलेले. आणि भेटल्यानंतर म्हणलं, दाजी परिस्थिती तर खूप खराब आहे आणि मला काहीतरी नोकरी हवी आहे. म्हणले, आपण असं काम करूया काय 5-6 लोक आहेत. त्या लोकांचा आपण डबा चालू करूया, खानावळ चालू करूया. तर अक्षरशः पहाटे लवकर मी उठायचो आणि आई चपात्या लाटायची आणि मी भाजायचो. आईनं खूप कष्ट केलं. कष्ट करून करून 11वी मध्ये तिनं माझा पूर्ण खर्च तर तिने केलाच. पण तो मोठा हो आणि डॉक्टर बन. आई म्हणलं, सोपं नाही ग, मला माहिती नाही डॉक्टर कसं व्हायचं ते. पण आईचं एक स्वप्न होतं की जे तुझ्या वडिलाला त्रास झाला, जे वडील तुझे तडफडून मेले बायपास सर्जरी केल्यानंतर, म्हणजे पूर्ण घर उद्ध्वस्त झालं वडिलांच्या आजाराने. तू एवढंच कर की तू कुठलाही कसाही छोटा मोठा डॉक्टर बन. आईचे स्वप्न मी ते पूर्ण तर केलंच. पण वडिलांच्या आजारामुळं किंवा वडील आमच्या गेल्यामुळं जे घरामध्ये वरच्या होतं, त्या वातावरणाचा फार मोठा इम्पॅक्ट आमच्या फॅमिलीवर झाला. पण अशी फॅमिली होऊ नये म्हणून कोविडमध्ये तकरीबन 450 लोकांचा आम्ही जीव वाचवला. झिरो डेथ विथ डॉक्टर BRC, डॉक्टर विश्वरूपराय चौधरींचा एक डीप डाएट म्हणून प्लॅन आहे. नंतर लिक्विड डाएट म्हणून कसं आपण फिवरला रिव्हर्स करू शकतो. हा एक जर्नी सुंदर म्हणजे अनबिलिव्हेबल होती. त्याच्यानंतर दुबईला गेलो. दुबईला म्हणजे पैसेच कमावणं. तर एज ऑफ 20-25 जसं कॉलेज वगैरे संपल्यानंतर म्हणलं आपण पैसे कमवायचे आणि परत यायचं आणि शिकायचं आणि डॉक्टर बनायचं. कुवेतला गेलो. कुवेतमध्ये फार मोठा स्ट्रगल होता, कारण प्रॉपर इंग्लिश बोलता येत नव्हतं. इंग्लिश बोलता आलं तर तिथली जी लोकल लँग्वेज आहे अरबिक, ते येणं फार महत्वाचं होतं. आणि इथं VIP म्हणजे सर्वात हायेस्ट तिथला दिनार आहे, कुवेती दिनार. म्हणजे तकरीबन 220 म्हणजे डॉलरपेक्षा त्याची प्राइस खूप जास्त आहे. म्हणजे पैसा भरपूर होता. प्रॅक्टिस करता करता काय केलं, छोटं मोठं नॅचरोपॅथीचं करत होतो. छोटी मोठे डिप्लोमा वगैरे केलेलाच होता त्यावेळेस. मी तिथं प्रॅक्टिस केलं आणि कुवेती भेटला, कारण आपण तिथं कुठलीही जमीन किंवा प्लॉट किंवा घर खरेदी करू शकत नाही. तर त्या कुवेतीनं एक स्पॉन्सर केलं मला. आणि तिथं हे करत करत एक नूडल्स म्हणून हॉटेल होतं. त्या नूडल्समध्ये मी कधी-कधी जायचो, जॉब करायचो. मग तिथं मॅनेजर पासून, ऑपरेशन मॅनेजर पासून म्हणजे असं म्हणजे काही ना काहीतरी एक्स्ट्रा करत राहायचो. असं करत करत मग काय त्या कुवेतीने मला घेतलं आणि म्हणलं आपण एक कंपनी फॉर्म करूया. म्हणलं ठीक आहे, व्हेरी गुड. तर त्या कंपनीचे काही प्रॉडक्ट्स होते. त्याच्यामध्ये डिटॉक्स पॅच वगैरे होते आणि तिथून मी साऊथ कोरियाला जायचो. ते सामान घेऊन यायचो परत. आणि ते मार्केटमध्ये रोलेट करत करत असे छानसा एक छोटासा दवाखाना उभा केला. आणि चांगला सुंदर असा मी टर्नओव्हर करत होतो. असं करत करत 2 ते 5 वर्षामध्ये हे $1 मिलियन ची कंपनी होती. म्हणजे तकरीबन 6 करोड होते त्यावेळी. कंपनी फार मोठी व्हायला लागली. आता कुवेत कसं सॅच्युरेशन आहे, छोटंच आहे. 15 ते 20 लाख लोकांची तिथं म्हणजे लोकसंख्या आहे. आणि त्या कुवेतीचं नाव नाही सांगत. पण बोलला, डॉक्टर सुनील तुम्ही जावा, इंडियामध्ये जावा आणि काय करा, हे जे प्रोडक्ट्स आहेत, ही जी ट्रीटमेंट पॅटर्न आहे, तुम्ही तिथं चालू करा. आणि मी पूर्ण सगळं जो टर्नओव्हर म्हणजे भरपूर असे काय ते प्रोडक्ट्स आम्ही पूर्ण खचाखच कंपनी भरलेली नाही. येताना मी तकरीबन 11 ते 12 लाख रुपयाचे प्रोडक्ट्स घेऊन आलो होतो. हेल्थ रिलेटेडच होते, छोटे-मोठे.
आणि इंडियामध्ये आल्यानंतर 6 महिन्यामध्ये जो वेबसाईट आम्ही बनवलेली ती गायब झाली, माझं नाव पण गायब झालं. म्हणजे 6 करोडची उभी केलेली कंपनीचा म्हणजे एक पार्टनर होतो, त्याच्यामध्ये मी सडनली भिकारी झालो. रस्त्यावर आलो, बँकक्रप्ट झालो. आता करायचं काय? तरी पण स्ट्रगल चालू झाला. मग ते जे प्रोडक्ट्स होते हेल्थ रिलेटेड होते. ऑलवेज आय टू वर्क विथ स्मॉल न्यूट्रिशन्स. आणि मग घरामध्ये काय केलं, 5-6 पेशंट जायचो, ट्रीट करायचो, थोडीफार औषधं द्यायचो. असं करत करत माझं बाकीचं मी शिक्षण, बॅचलर डिग्री घेतली. शिक्षण तर करतच गेलो. दयानंद मेडिकल आयुर्वेदिक कॉलेजमधून मी आता एक सुंदरसा एक डिप्लोमा केला याचा पंचकर्माचा. राजभवनमध्ये नॅचरोपॅथीला 10,000 ट्रीटमेंट केलेला हा एकमेव व्यक्ती, असा मला राजभवनमध्ये त्यांनी सत्कार केलाय. अशी खडतर जर्नी तर आहे. टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड पण आपण केलेला आहे. असं करत करत आज नॅचरोपॅथीचं जे इन्स्टिट्यूट आहे, चव्हाण फाउंडेशन, चव्हाण ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे तकरीबन 1,200 मुलं माझ्या कॉलेजमध्ये शिकत आहेत. आणि नॅचरोपॅथीला घराघरात पोहोचवण्यासाठी जे स्ट्रगल आहे, मग याच्यामध्ये किती वेळा पोलिसांनी त्रास दिला. इट वॉज म्हणजे एक डॉक्टरचं कॉलेज कसं असतो, एनजीओने त्रास दिला, खूप लोकांनी त्रास दिला. पण सर्वात जास्त सपोर्ट झाला ज्यावेळेस देवेंद्र साहेबांनी आणि बावनकुळे साहेबांनी मला एक नॅचरोपॅथी विंगचा महाराष्ट्राचा प्रेसिडेंट, आणि नंतर डॉक्टर हरपळे साहेबांनी पण खूप मदत केली. डॉक्टर अजित गोपछडे जे आता खासदार आहेत, त्यांनी एक नॅचरोपॅथीला महाराष्ट्रामध्ये MBBS BMS यांच्या लेवलला आणून मी काय केलं, हे ठेवलेले आहे. म्हणजे आज MBBS ची जी विंग्स आहे, MBBS ची विंग आहे, नंतर BHMS ची विंग आहे, पॅरामेडिकलची विंग आहे, तशीच नॅचरोपॅथीची विंग आहे. म्हणजे तकरीबन 38 जिल्ह्यामध्ये नॅचरोपॅथीचे छोटे मोठे लोकांना काय मी एकत्र केलेलं आहे. अशी ही जर्नी आहे, सुंदर आहे. आणि थोडंसं आय वुड लाईक टू टेल यू अबाउट दिनचर्या कशी असावी, म्हणजे एक मेसेज पण जाईल. आज आम्ही टाईप 2 डायबिटीज 72 तासामध्ये कसा रिव्हर्स करतो, थायरॉइड आपण रिव्हर्स कसा करतो. म्हणजे नॅचरोपॅथीचा 100 पेक्षा जास्त होम रेमेडीज मी काय केले, नॉट ट्रायल अँड एरर, म्हणजे प्रूव्ह देऊन आम्ही काय करतो, पेशंटला ट्रीट करतो, नॅचरोपॅथीनंच ट्रीट करतो. तर सकाळी 8, आता आय जस्ट वुड लाईक टू टेल यू, आपलं वजन का वाढतं, आपल्याला म्हणजे कॅन्सर का होतो, म्हणजे आपण आजारी पडतो का, आजारी पडलो तर ठीक का होत नाहीये, आणि ठीक करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्या लागतात. त्यातला पहिला रूल आहे टाइम एज अ मेडिसिन. म्हणजे सकाळी 8 वाजता आपली पेनक्रिया उठते आणि संध्याकाळी रात्री 8ला झोपते. हा पेनक्रियाचा काय सर्केडियम रिदम बोलतात त्याला, म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक ऑफ द बॉडी, हे घड्याळ आहे. तर आपण आजारी पडलो तर आजारी पडतो, पडल्यानंतर आपण ठीक का होत नाहीये, बरोबर, ठीक झालो तर परत आजारी का पडतो. तर याचं एकमेव ज्ञान आहे. म्हणजे जर का आपण आपल्या शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक जर का आपण ठीक केलं, तर आपण 138 रोग आपण रिव्हर्स करू शकतो. त्याच्यानंतर अँबॅसिडर हॉटेलमध्ये असताना एक असा चान्स मला मिळाला दुबईला जायचं, आणि पासपोर्ट बनवायला पण त्यावेळेस व्यवस्थित पैसे नव्हते. असेच ऊस निघून पासपोर्ट बनवला, आणि एज ऑफ 25 वयाच्या 25व्या वर्षी मी पहिल्यांदा दुबईला गेलो. दुबईची जी जी हवा, जी परिस्थिती अति सुंदर होती. मी 8 तासाची ड्युटी करायचो, तर तकरीबन आय टू गेट ₹6,000. मी दुसऱ्या डबल ड्युटी करून ₹17,000 कसे कमवायचे, तर एक्झिबिशन हॉल्स मध्ये जाऊन एक्स्ट्रा काम करायचं. असे करत करत छानसे पैसे साठवले. परत इंडियामध्ये आलो आणि मला पुढची स्टडी करायची होती. मग नॅचरोपॅथीमध्ये जो वडिलांना मॅसिव्ह हार्ट अटॅक आलेला, घरची जमीन सगळी गेलेली, पण कुठेतरी मनामध्ये मला कधी हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काहीतरी समाजासाठी करावं, या दृष्टिकोनाने मी नॅचरोपॅथी फार मोठा रिसर्च चालू केला. रिसर्च करत करत पुढे जात होतो. डिप्लोमा केला, त्याच्यानंतर खूप सारे केले. पण डिप्लोमा केल्यानंतर मी ज्यावेळेस प्रॅक्टिस करायला लागलो, त्यावेळेस सगळे आले की म्हणजे हा बोगस डॉक्टर आहे, हा नॅचरोपॅथी काय आहे. आमचेच म्हणजे आपला जो समाज आहे, BMS डॉक्टर आहेत, MBBS डॉक्टर आहेत, हा मला पुढे येऊनच देत नाही. आले तरी बाबा कुठले तरी
बोलणं वगैरे, पण ते एक मनामध्ये लगन होती की बाबा पेशंटला ठीक करण्यासाठी आपल्याला काय लागतं, तर त्याची एक दिनचर्या. मग दिनचर्या कशी असते याचा स्टडी करत गेलो. स्टडी करत गेल्यानंतर डिप्लोमा झाला, डिग्री झाली, आता MD झाली. पुण्यामध्ये आलो, त्याच्या अगोदर सांगलीला होतो, काही दिवस गोवामध्ये पण होतो. असं करत करत हा जो प्रवास पुढे गेला. आता एवढंच मी सांगतो की जीवनामध्ये प्रॉब्लेम्स तर खूप येतात, पण प्रॉब्लेम पासून सोल्युशन असणं खूप गरजेचं आहे. आज तकरीबन गेल्या वर्षी गेल्या 4-5 वर्षामध्ये तकरीबन 100 कॅम्प फ्रीमध्ये केले. आतापर्यंत तकरीबन 10,000 पेक्षा जास्त पेशंट फ्रीमध्ये ट्रीट केलेले. माझी एक एनिक्यू ट्रीटमेंट पॅटर्न आहे की मी 18 ऑर्गन साफ करणारा महाराष्ट्रातला मी एकमेव डॉक्टर आहे. साऊथ कोरियाला काय त्याचे ट्रीटमेंट पॅटर्न शिकलो, पण शिकणं मला आवडतं. इट इज अ पॅशन. म्हणजे नॉलेज असणं आणि स्किल असणं, स्किल तर पाहिजेच, पण त्याच्यावर नॉलेज पण असणं गरजेचं आहे. आता अशी अशी परिस्थिती आहे की पेशंट शोधत येतात. असाच एक इन्सिडेंट झाला 6 महिन्यापूर्वी. एक गाझियाबादचा मी पेशंट ट्रीट केला. शर्मा म्हणून होता आणि कॅन्सर झालेला त्याला. आणि कॅन्सर तकरीबन मी 35 ते मला वाटते 35 to 40 डेज मध्ये मी त्याचा पूर्ण रिकव्हर केला. त्याचं तोंड उघडत नव्हतं, तो तोंड उघडायला लागला, खायला लागला आणि ट्रीटमेंट घेऊन परत तो गेला गाझियाबादला. पण त्याला सांगितलं, बाबा यू हॅव टू रिक्वायर अ मोर फॉलोअप. अजून 1-2 महिने तू माझ्याकडे राहा. पण तो जवळ होता तिथं मेरठला हिम्स म्हणून, तो तिथं गेला. त्यानं काही ट्रीटमेंट तिथं घेतली, पण त्याने ही कुड नॉट फॉलो प्रॉपरली आणि घरी झाला. आणि परत त्याला काय झालं, कॅन्सरचे सिम्पटम्स झाले, रक्ताच्या उलट्या झाला. आणि त्यावेळेस त्याच्या मिसेस अंजली शर्मा म्हणून आहे गाझियाबादची, तर तिनं सांगितलं की असा एक डॉक्टर आहे कुणाला, याचे जे आचार्य मनीषजी इज अ व्हेरी बिग मॅन. त्यांचा हिम्स हॉस्पिटलचा टर्नओव्हर तर मोर दॅन 100 crores आहे मंथली. तर अंजली मॅडमनी त्यांना सांगितले, असा एक डॉक्टर सुनील चव्हाण पुण्याचा आहे जो असे 18 ऑर्गनची शुद्धी करतो. तर तकरीबन मनीष आचार्यजी 6 महिने माझ्या टच मध्ये होते आणि शोधत होते आणि हा काय एक्झॅक्टली ट्रीटमेंट देतो. मग त्याच्यानंतर टीम पाठवली, त्यांनी मला मुंबईला बोलवलं. मुंबईमध्ये आमची मीटिंग झाली. खूप सारे प्रश्न विचारले. मेरठला बोलवलं. सकाळी 9:30 वाजता झालेला इंटरव्ह्यू तो 1:30 वाजता संपला. प्रश्न वगैरे सगळे खूप होते. कॅन्सर कसा ठीक करतो बाबा, रिव्हर्स कसा होतो, डायबिटीज टाईप 2 डायबिटीज कसा रिव्हर्स होतो, पूर्ण डाटा त्यांनी माझ्याकडून जर घेतलास. त्याच्यानंतर त्यांनी मुंबईला हिम्स हॉस्पिटल आहे तकरीबन 100 बेडचं, त्याचा सिनियर कन्सल्टंट म्हणून मला केला. आता मी तिथं त्यांचा बिझनेस पण वाढवला. काही जे किडनी फेलियरचे पेशंट असतात, ज्यांना डायलिसिस वगैरे करावं लागतं, ते डायलिसिस कसं रिव्हर्स करायचा एक वेगळा पॅटर्न म्हणजे तयार केला. आणि आज शेकडो पेशंट या ट्रीटमेंटचे फायदा घेत आहेत. जर्नी अति सुंदर होती, पण एवढंच सांगतो, येणारा काळ हा नॅचरोपॅथीचा भरपूर मोठा आहे. त्याच्यामध्येच एक मधली छोटीशी जर्नी होती की मी भारतीय जनता पार्टीचा नॅचरोपॅथी विंगचा महाराष्ट्राचा प्रेसिडेंट झालो. 3 ते 4 वर्ष लोकांची भरपूर सेवा केली. देवेंद्र साहेबांनी आणि बावनकुळे साहेबांनी मला ते पद दिलेलं होतं. अजून पण ऍक्टिव्हली पॉलिटिक्स पेक्षा सर्वात जास्त मी बिलीव्ह करतो इन वर्क. आणि पार्टीचा तोच स्लोगन आहे, बाबा तुम्ही काम करा. तळागाळातल्या लोकांना हेल्प करणं, फ्रीमध्ये ट्रीटमेंट देणं, हा सगळा प्रोग्राम आतापर्यंत चालू आहे. थँक्यू. धन्यवाद.